तर डीजे मुक्त लातूर अशा पद्धतीची एक विनंती म्हणा, अर्ज म्हणा, डीजे मुक्त लातूर ही संकल्पना असं मी म्हणणार नाही, आमची विनंती, आमची अर्ज आहे की डीजे मुक्त लातूर असावं. कारण मागच्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की उत्सव असतील किंवा महापुरुषांच्या जयंत्या असतील, त्याच्यामध्ये ज्या मिरवणुका निघतात, त्याच्यामध्ये जे स्वागत स्टेज असतात, तर त्या ठिकाणी अतिशय कर्कश आवाजामध्ये डीजे लावले जातात आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना लोकांना सामोरं जावं लागतं. तुम्ही त्या मिरवणुकीत सामील असा किंवा नसा, बाजूनी जरी तुम्ही चालत चाललेले आहात तरी त्याचा खूप गंभीर परिणाम हा लोकांच्या कानावरती आणि डोळ्यांवरती लेझरमुळे होतोय. असे पाहणी आजकाल समोर आलेली आहे. मागच्या वर्षी मी स्वतःच या सगळ्या गोष्टीचा अनुभव एका जयंती उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये घेतला आणि माणसाला अनुभव घेतले की तिची तीव्रता जास्त जाणवते. तर तशा पद्धतीची तीव्रता मला त्या ठिकाणी जाणवली आणि मग आमचे अभिजित पाटील आहेत, डॉक्टर आनंद गोरे आहेत, यांनी मला असं सुचवलं की आपण या संदर्भामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. कारण डॉक्टर आनंद गोरे हे कान नाक घसा तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे येणारे पेशंट्स त्या पद्धतीचे वाढत चालले होते आणि एक सामाजिक संवेदना म्हणून त्यांनी त्या पद्धतीचा मला फोन केला आणि मग आम्ही परवा SP साहेबांना जाऊन एक निवेदन दिलं की लातूर आपण डीजे मुक्त करावं, की डीजेना परवानगीच आपण देऊ नये, अशा पद्धतीची विनंती आम्ही SP साहेबांना केली. त्या विनंतीच्या नंतर पत्रकार परिषद घ्यावी असं परत मला अभिजितने आग्रह केला. मी म्हणालो आपण अर्ज दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही उल्लेख आहेतच, तर पत्रकार परिषद वेगळी घेण्याची आवश्यकता काय आहे असं मी अभिजितला विचारलं. परंतु आता या ठिकाणी डॉक्टर आनंद गोरे कान नाक घसा तज्ज्ञ उपस्थित आहेत, या ठिकाणी संतोष तुपडीकर नेत्रतज्ज्ञ उपस्थित आहेत, त्याच्यानंतर लातूरचा राजा गणपतीचे श्याम जाधव आहेत, डॉक्टर रमेश भराटे काही वेळात आपल्याला जॉईन होत आहेत, ते आपल्याला माहिती आहे की MD आहेत. तर त्या सगळ्या आवाजाचा हृदयावरती काय दुष्परिणाम होतो त्या संदर्भातही ते आपल्याला माहिती पुरवतील. त्याच्यानंतर अभिजित पाटील तर आहेतच, त्याच्यानंतर उमेश गुंठावार म्हणजे ज्यांचे कान गेले डीजेच्या आवाजामुळं, तर ते सुद्धा आता ऑन द वे आहेत, तेही आपल्याला जॉईन करतील. आमचा मूळ मुद्दा काय आहे की ईश्वराने जे आपल्याला इंद्रिय दिलेली आहेत, वरदान इंद्रिय रूपी जे आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यातली बरीचशी म्हणजे कान असेल, डोळे असेल, कायमस्वरूपी निकामी होत आहेत. म्हणजे ही रिव्हर्सिबल प्रोसिजर नाही आहे की कान खराब झाला आणि तो दुरुस्त केला असं डीजेच्या बाबतीत होत नाही. डॉल्बी असेल, डीजे असेल, याच्यामुळे जी हानी होते ती हानी कायमस्वरूपी होते, म्हणून ही जास्त चिंताजनक गोष्ट आहे, जास्त संवेदनशील गोष्ट आहे. ईश्वरानं आपल्याला दिलंय, त्याला माणसं वाया घालवत आहेत त्यांच्या स्वतःच्या हौसेपोटी, अशी विदारक परिस्थिती समाजामध्ये आहे. त्याच्यामुळे याला अतिशय गांभीर्याने आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आमची असणार आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक आशिष स्वामी औसा हनुमान गणेश मंडळाच्या वतीने आहेत, महेश कोळले आहेत औसा हनुमान गणेश मंडळाच्या वतीनं. आमचा प्रयत्न हा आहे की गणेश मंडळांचं सुद्धा त्याला पाठिंबा आहे की डीजे मुक्त हे असावं. त्याच्यामुळे सगळ्यांना मी जसं म्हणालो, एक आम्ही पॅकेज घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत, तर सर्वसमावेशकता या निर्णयामध्ये आहे, सगळ्यांचाच पाठिंबा या निर्णयाला आहे, अशा पद्धतीचं एक स्वरूप या ठिकाणी. आणि गणेश मंडळांचं तर दुःख वेगळंच आहे, ते सांगतील त्यांच्या शब्दामध्ये, तेही बोलणार आहे. ही सगळी ढोल ताशा पथकं जी असतात ना पारंपरिक आपली जुनी, हे बिचारे 1.5-2 महिने सराव करतात. त्याच्यामध्ये लहान मुलापासनं महिला, मुली, लग्न झालेल्या महिला, पुरुष सगळे सहभागी होतात आणि एवढी 1.5-2 महिन्याची मेहनत घेऊन ते जेव्हा चौकामध्ये येतात, जिथं स्वागत स्टेज असतं, जिथं आपली कला ते प्रस्तुत करू इच्छितात, तिथं डीजेचा एवढा मोठा आवाज असतो की त्याच्यानंतर त्यांचं काही ह्यांचे बिचाऱ्यांचं काही ऐकू याची परिस्थिती त्या ठिकाणी राहत नाही. त्यांचं ते दुःख ते वेगळंच आहे. एक तर त्यांची ती इच्छा नाही आहे की डीजे त्या ठिकाणी असावेत अशा पद्धतीचे, परंतु तरीही हे सगळं त्यांना त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर हे सगळं जे आपण आता पाहतोय, लातूरपासून ह्याची सुरुवात व्हावी. आपण नेहमी पाहिलं की लातूर हे अग्रक्रमी राहिलेलं आहे. जे जे लातूरमध्ये घडतं, सुरुवात होते, त्याला परत महाराष्ट्र त्याला फॉलो करतो. तर त्याची सुरुवात आपल्या लातूर जिल्ह्यातनं, आपल्या लातूर शहरातनं व्हावी, अशा पद्धतीचा हा प्रयत्न आम्ही करतोय. आपणही पत्रकार मंडळी आपल्या माध्यमातून समाजापर्यंत गोष्टी जातात, जागरूकता होते. तर त्याच्यामुळे आपल्यालाही पत्रकार मंडळींना आमची विनंती आहे की आपण या कामी पुढाकार घ्यावा, आपली सहमती या कामामध्ये आपण दर्शवावी. आणि प्रशासन जेव्हा सगळ्या बाजूने आवाज उठतं तेव्हा प्रशासन त्याला जास्त गांभीर्याने घेतं, हे आपणही पाहिलेलं आहे. आता मागेही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या वेळेस काही विषय त्या ठिकाणी झाले
आम्ही जाऊन कलेक्टर महोदयांना असं निवेदन दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा परिसर आहे तो महापालिकेने सुशोभित करावा. नाही तर आपल्याला माहिती आहे की काय स्वरूप होतं, ट्रसेस उभे केले जायचे, लाईट सोडले जायचे, म्हणजे एक प्रकारचं गोंगाटाचं स्वरूप त्या ठिकाणी येत होतं. आणि कुठल्याही महापुरुषांनी जे शिकवणी आपल्याला दिलेल्या आहेत, सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीत म्हणतो, त्याच्या अगदी विपरीत चित्र महापुरुषांच्या जयंत्याच्या वेळेस आपल्याला तिथं पाहायला मिळतं. तर मला प्रशासनाचे अभिनंदन केलं पाहिजे की आमच्या त्या विनंतीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. कलेक्टर असतील किंवा आयुक्त महोदय महानगरपालिकेचे असतील, मागची जी शिवजयंती झाली त्याला आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर महापालिकेने सजवला. तर हा सकारात्मक बदल त्या ठिकाणी झाला. अर्थात आम्ही तर स्वागत स्टेजही चौक परिसरात उभे करू देऊ नका असं विनंती केली होती, परंतु आपल्याला माहिती आहे की राजकीय दबाव कसा अधिकाऱ्यांवरती काम करून जातो. हा अनुभव काही मी आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही, आपण सगळे पत्रकार आहात, आपल्याला त्याची कल्पना आहे. तर मग काही राजकीय स्टेज त्या ठिकाणी मारले गेले. आणि मी अतिशय जबाबदारीने नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की हे सगळं राजकीय दबावापट्टीच केलं जातं. प्रशासनाची इच्छा ही चांगलंच काम करण्याची असते, पण मग कार्यकर्त्यांचा आग्रह, तेवढा माझ्यासाठी एक फोन करा की वगैरे, हे सगळं त्या ठिकाणी सुरू होतं. मग राजकारण्यांचे फोन अधिकाऱ्याने गेले की कुठंतरी अधिकाऱ्यांचीही नाविलाज होतो आणि मग परत एकदा स्वागत स्टेज तिथं मारले गेले. सुरुवातीला परवानगी स्वागत स्टेजला देत नव्हते, परंतु काही राजकारण्यांनी फोन केले त्यांच्या सहकार्यासाठी. मग सगळ्याच पक्षांचे संघटनांनी जर स्वागत स्टेज लावलं ना तेवढा गोंधळ होत नाही, मी आपल्याला सांगतो. पण राजकीय पक्ष ज्यावेळेस स्वागत स्टेज लावतात तर मग चढाओढ लागते. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मोठा आवाज, काँग्रेसचा मोठा आवाज, का मग राष्ट्रवादीचा मोठा आवाज, कुणाच्या स्वागत स्टेज समोर किती गर्दी आहे याची चढाओढ ते डीजेच्या माध्यमातून लावली जाते. आणि दुर्दैवाने याला लोकप्रियतेचं प्रमाण मानलं चाललेलं आहे की माझ्या स्टेजच्या समोर कोण कोण नाचलं. मग पदाधिकाऱ्यांनाही आग्रह केला जातो की आपणही थोडं खाली येऊन त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं आणि मग त्याचे व्हिडिओ वगैरे काढून रील्स व्हायरल केली जातात. हे सगळं चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे स्वागत स्टेज ही खूप चिंतेची गोष्ट आहे. मिरवणुकीमधला डीजे हा एक विषय वेगळा आहे आणि स्वागत स्टेजवर लावले चाललेले डीजे किंवा डॉल्बी हे पण एक वेगळा चिंतेचा विषय आहे की तरुणांनी आमच्या स्वागत स्टेज समोर थांबून नाचलं पाहिजे आणि मग ती संख्या समाजाला दिसली पाहिजे. ह्या चढाओढीपोटी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी दुर्दैवाने होत आहेत. तर माझी राजकीय पक्षांना सुद्धा विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा, प्रशासनावरती आपण दबाव टाकू नये आणि जर कोणी तसा आग्रह केला जरी तर प्रशासनाने तिकडे दुर्लक्ष करावं अशी माझी प्रशासनाला सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती राहील. काय माहिती का की माणसं श्रवणमुक्त होण्यापेक्षा लातूर डीजे मुक्त केलेलं बरं व्हायला असं माझं मत आहे. श्रवणमुक्त माणसाचा समाज घेऊन आपल्याला काय करायचं आणि वरचीवर प्रमाण कसं वाढत चाललंय श्रवणमुक्त माणसांचं याचं आपल्याला डॉक्टर आनंद गोरे त्यांच्या म्हणजे ज्या ऑथेंटिक ज्याला सांगणं म्हणतो त्या एका पद्धतीने ते आपल्याला सांगतील. मी आपल्याला परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि डॉक्टर आनंद गोरे यांना विनंती करतो. प्रॅक्टिस करत आहे. आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं सिनियर्सचं स्वागत. आणि ॲक्च्युली भैयांनी जसं सांगितलं भैयांनी जसं सांगितलं अभिजित भैयांनी की माझ्या स्वतःच्या पर्सनल प्रॅक्टिसच्या अनुभवातून सांगतो की विशेषतः आपला कोविडचा जो त्रासदायक काळ गेल्या 3 ते 4 वर्षापासून स्वतःचा ऑब्झर्वेशन व्हॉल्यूमचा जो कंट्रोल असतो डीजेचा अजिबात दुर्दैवानं त्याच्यामुळं अचानक मोठ्या आवाजाला एक्सपोजर झाल्यानंतर आमच्या मेडिकल भाषेमध्ये त्याला सडन ऑनसेट सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणजे अचानक ऐकायची कानाची नस कमजोर होऊन त्या व्यक्तीला बधिरता येणे. आपल्या सर्वाला माहीत असेल की कदाचित सेलिब्रिटी अलका याज्ञिकचा एक मध्ये व्हायरल पोस्ट झाला होता की त्यांना अचानक ऐकायची नस जाऊन त्यांना बहिऱ्या झाल्या. त्यांचं रिझन असं होतं की त्यांनी मोठ्या आवाजामध्ये हेडफोनच्या याच्यात म्युझिक कंटिन्युअस फ्लाईटमध्ये ड्युरिंग ट्रॅव्हल शी यूज दॅट व्हॉइस म्हणजे फार मोठ्या आवाजात त्यांनी कंटिन्युअस आवाज ऐकला आणि वेन शी लँडेड त्यांना अचानक ऐकायचं बंद झालं. तर माझ्याकडे पेशंट प्रेझेंट कसा होतं की सर मी शिवाजी म्हणजे छत्रपती चौकाचं एक्झाम्पल सांगतो. आज ते आलेले आहेत पण गुंडावर मगाशी आपण मेन्शन केलेले पेशंट ते जस्ट बाईकवर छत्रपती महाराजांच्या आपल्या समारंभाच्या डीजेच्या कार्यक्रमाच्या बाजूला चालले होते. एक त्यांना त्या ट्रॅफिक जाममुळं त्यांना हळूहळू जावं लागलं, इमिडिएटली जाऊ शकले नाहीत.
साधारण 5 ते 10 मिनिटाचा एक्सपोजर झाला असेल त्यांना कंटिन्युअस त्यांच्या आवाजावर, इमिडिएटली ते माझ्याकडं, सर माझा कानाची ऐकायची क्षमता गेली, कानात सुई गुई आवाज दिला, टिनिटस म्हणतो, सब्जेक्टिव्ह रिंगिंग सेन्सेशन इन द इयर, अचानक ऐकायची नस कमजोर होऊन कानात सुई आवाज येणे, बधीरता येणे. पण ते माझ्याकडे आले, त्यांना ट्रीटमेंट चालू केली. पण गुंडावर हे एक एक्झाम्पल झाले. पण असं दरवर्षी या गेल्या 4 वर्षामध्ये हे पेशंटची मी एक कान नाक घसा तज्ज्ञाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्याला समोर आहे. आमचे प्रत्येक जे कलिग्ज आहेत कान नाक घसा तज्ज्ञ लातूर जिल्ह्यातले, त्या सर्वांना हा अनुभव अशामध्ये अतिशय गंभीरतेने वाढलेला आहे. आणि याच्यामध्ये जसं भैयांनी सांगितलं की युवा वर्गांचा जो जोश असतो, ॲक्च्युली म्हणजे ते साऊंडचं, कुणालाही म्युझिक आवडतं, गाणं आवाज ऐकायला, म्युझिकवर डान्स करायला आवडतं, मान्य. पण त्या साऊंडचा कंट्रोल नसल्यामुळे ठराविक डेसिबलच्या पुढे ॲक्च्युली आपला कान 80 डेसिबलपर्यंत जो साऊंड येतो तो सहन करायची त्याची ताकद असते. पण 80 डेसिबलच्या वरती जेव्हा व्हॉल्यूम जातो तेव्हा ते ऐकण्याच्या ह्याच्यात ती नस तर सांगू शकत नाही, अरे थांब मला त्रास होतोय. तर अचानक हे प्रेझेंटेशन या पद्धतीने होतं. त्यामुळं माझी ह्या श्री गणेशच आम्ही मुहूर्त का शोधला, कारण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात श्री गणेशानं आपण करत असतो. म्हणून या श्री गणेश जो आपला आता आगमन होत आहे बाप्पांचं, त्यानिमित्तानं आपण सर्व लातूरकरांनी, आपण सगळे समाजाचे घटक आहोत. आणि आमच्या भाषेमध्ये प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे एखादी घटना व्हायच्या आधीच जर काळजी घेतली तर तो ॲक्सिडेंट होणार नाही. दिस इज अ ॲक्सिडेंट, सडन ऑनसेट न्यूरोन लॉस. आणि दुर्दैवाने ऐकायची कुठल्याही आपल्या शरीरातल्या नसेची क्षमता असते की ती एकदा जर कमजोर झाली तर त्याला पूर्ववत करणं हा मीच म्हणून नाही, कुठल्याही जगाच्या डॉक्टरला इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज, खूप चॅलेंजिंग टास्क असतं की त्याला ते पूर्ववत करणं. म्हणजे देवानं 5 इंद्रिय जे जन्मतः दिलेले, ते इंद्रिय जर आपलं निकामी झालं, ऐकणं हा स्पेशल सेन्स आहे, तर त्यातून जाणाऱ्या त्या व्यक्तीचं दुःख हे आम्ही कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून पाहतो. आणि त्यामुळं तळमळीनं आम्हा सर्वांना तुमच्या तर याच्या थ्रू, म्हणजे आपण सर्वांनीच लातूरकरांनी हे असं करणं फार आवश्यक आहे की DJ मुक्त लातूर ह्याच्यामध्ये आता पारंपरिक वैद्याचं जसं भयानी म्हणलं, पारंपरिक वैद्याचं आपण सर्वजण ऐकतो ढोल ताशाने, त्याचा आवाज मोठा असतो. पण DJ सारखा ढोल ताशा ऐकून माझा कान बधीर झाला असा पेशंट किंवा असं त्रास नसेला होत नाही, कारण त्याचा व्हॉल्यूम इज नॉट मोर दॅन 80 डेसिबल. आपण जे नॉर्मल आता मी जे बोलतोय ते 50 डेसिबल, 50 ते 55 डेसिबल, नॉर्मल असं कन्व्हर्सेशन ते 30 ते 40 डेसिबल, हे 80 डेसिबल प्लस. आणि ते कंटिन्युअस बंबार्डिंग असतं, असं नाही की क्षणिक 1 मिनिटं वगैरे, ते कंटिन्युअस ते आवाज असतात, तो आपण सर्वजण बघत आहोत. त्यामुळं ते अतिशय घातक आहे. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती की आपण सर्वांनी एक प्रण केला पाहिजे की आपण या दृष्टिकोनातून कसं सकारात्मक याचा मार्ग काढला पाहिजे. धन्यवाद. बंधूंना आणि भैया, थोडक्यात सांगायचं झालं तर लेझर काय असतं आणि लेझर कशासाठी वापरलं जातं हे जर आपण जाणून घेतलं तर त्याचे परिणाम मला सांगायला सोपं जाईल. लेझर कधीही बऱ्याच गोष्टीत डिस्ट्रक्शन म्हणजे नष्ट करण्यासाठी वापरलं जातं. आणि तेच जर लेझर एंटरटेनमेंट म्हणून DJ सोबत वापरलं गेलं तर जे किरणं आपल्या डोळ्यामध्ये जातात, तर आपल्या डोळ्यात एक सगळ्यात नाजूक अवयव रेटिना असतो, जे की मज्जातंतूंनी मेंदूला जोडलेला असतो. आणि तो सगळ्यात चित्र तयार करण्यासाठी महत्त्वाचा भाग असतो. आणि हे लेझर किरणं जे डेंजरस झोनमधले असतात ते डोळ्यात पडतात तर ते कायम स्वरूपी जाळतात. लिटरली आपण भिंग घेऊन सूर्याच्या पुढे धरला तर कागद कसा जळतो तसंच सेम डोळ्यातल्या रेटिनावर होतं. आणि त्याला रिजनरेशन किंवा पुनर्जीवन नसतं. आणि असे मी बरेच लेझर हजार्ड्स माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहतो. लहान लहान मुलं असतात, ॲक्सिडेंटली त्यांच्या डोळ्यात लेझर किरणं जातात आणि त्याच्या दृष्टी दोष कायमचे निर्माण होतात. आणि असेच इनडायरेक्ट रुग्ण मिरवणुकीतले लेझरचा वापर जास्त आहे ते आमच्याकडे येत राहतात. आणि कुठंतरी आम्ही ह्या गोष्टी शेअर करतो आमच्या पोडियमवर, मेडिकल पोडियमवर, आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.
आणि त्याचं अवेअरनेस झालं पाहिजे ह्यासाठी हे आज पत्रकार परिषद आहे. तर मला ही कळकळीची विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी जे इनडायरेक्टली हानी करत आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत. ॲटलिस्ट यंगर जनरेशन जिथे असते त्या ठिकाणी ह्या गोष्टी नसायला पाहिजेत. मला मान्य आहे की डोळ्यात जेवढा दोष निर्माण होतो तसंच कानात पण होतो. सरांनी त्याबद्दल आपल्याला माहिती दिलीच आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे मला सांगायचं आहे. थँक्यू. डॉक्टर रमेश मराठे, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर. मला उशीर होण्याचं कारणसुद्धा एक प्रकारचं पोल्युशनच आहे, ट्रॅफिक पोल्युशन. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या देशामध्ये नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन, बायोमेडिकल वेस्ट पोल्युशन आणि वॉटरबॉर्न, ज्याच्यामुळे की वॉटरबॉर्न डिसीजेस येतात. प्रामुख्याने मी आपणास नॉईज पोल्युशन याचा आपल्या हृदयावर आणि श्वसन संस्थेवर काय परिणाम होणार आहे त्याविषयी सांगणार आहे. नॉईज पोल्युशन हे एका फ्रिक्वेन्सीपर्यंत मानवी शरीराला सहन होऊ शकतं. ते म्हणजे मॅक्झिमम अप टू 80 to 90 डेसिबल. परंतु जे काही वेगवेगळ्या प्रकारचे नॉईज पोल्युशन होत आहेत हे नॉईज पोल्युशन हे अबोव 90 किंवा त्याच्यापेक्षाही पुढे कर्णकर्कश आवाजामुळे हृदयाची गती जी आहे ही गती वाढते. हृदयाचे ठोके अनियमित पडतात आणि कधीकधी अशा या हाय फ्रिक्वेन्सी साऊंड्समुळे हृदयाचा ज्याला आपण हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची सुद्धा जास्त शक्यता असते. आणि श्वसन विकाराचे जे काही आजार आहेत त्यामध्ये हायपर रिस्पॉन्सिव्ह एअरवे डिसीज असेल, ब्रॉन्कियल अस्थमा आहे, की जो काही स्ट्रेस निर्माण होतो किंवा हाय फ्रिक्वेन्सी साऊंड्समुळे जो आपल्या हेल्थवर परिणाम होतो त्यामध्ये ब्रॉन्कोस्पाझम होण्याची शक्यता असते. आणि कधीकधी जे काही रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत त्या रुग्णांना याचा अधिक त्रास होऊ शकतो. बाधित ज्यांचा झाला तेही उमेश गोंडावार म्हणून आपल्यासोबत इथं हजर आहेत. तर ते आपण उठून बोलाल. ते आपला जो काही प्रत्यक्षदर्शी आता तुम्हाला आपण म्हणणं वेगळं आणि अनुभवाने सांगणं वेगळं. आपल्या जीवनातला आपण अनुभव पत्रकार बांधवांना सांगावा, कारण त्यांचा काम एक शिवाई चौकातनं जात होतो मी. शिवजयंती होती, साईडनं जात होतो. आवाज जोरात होता डीजेचा. अचानक ऐकू येणं बंद झालं. आता सुद्धा 70% बंदच आहे. हा आपण आता प्रत्यक्षदर्शी आपण अनुभव घेतो. असे अनेक रुग्ण आहेत. कधी झालं ते तुम्हाला? गेल्या वर्षी शिवजयंतीच्या वेळेस ते झालं. असंच आपले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शिवाजी माने, आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत, त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम झालाय. आज मला विजयकुमार स्वामींनी पण माझ्या पोस्टवरती मेसेज केला की त्यांच्या सुद्धा एका मित्राला झालाय. हे असे अनेक जण आहेत. म्हणजे आपण जर एकत्रित करायचे ठरवले तर बरेच जण येऊ शकतात, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात गुंडावरजी आमच्यासोबत SP ऑफिसलाही होते. त्याच्यामुळे त्यांना मी म्हटलं आपल्याला प्रत्यक्षात त्यांचा जे काय अनुभव त्यांना आला, आणि याची डोळी बघितल्याशिवाय आपल्यालाही थोडंसं त्याची संवेदनशीलता ही जाणवत नाही की ते किती संवेदनशील विषय आहे. LED बोर्ड आणि LED प्रोजेक्शन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रोजेक्शन काय होतं, याची एक बीम बनते आणि ते डोळ्यापर्यंत पोहोचते. आता हे LEDचं बोर्ड जो असतो हे डिफ्यूज लाईट स्प्रेड करतात. त्याच्यामुळे त्याच्या पुढे बसल्यावर ते डोळ्याच्या आतल्या पडद्यापर्यंत पोहोचेल का, नुकसान करेल एवढं हे खूप कमी प्रमाणात जाईल. सगळ्यात लहान मुलांचा विषय की
लहान मुलांना एक डॉक्टर अवेलेबल असल्यामुळे एक लहान मुलांना मोबाईलच्या संदर्भात काय सांगाल? मोबाईलच्या लेन्स ह्याच्यावर तर खूप साऱ्या संशोधन चालू आहे या मोबाईल किरणांवर. कारण त्याचा अजून कुठेही स्टडी झाली नाही की हे किरण किती हानिकारक आहेत. पण नक्कीच त्याचा बुद्धिमत्तेला लहानपणीच विचार करण्याच्या आधीच त्याच्या डोक्यात विचार टाकले जातात मोबाईलच्या माध्यमातून. त्याच्यामुळे बौद्धिक वाढ, सखोल विचार करण्याची क्षमता सगळी नष्ट व्हायला लागली. आपल्या भारत देशामध्ये हा ऑटिझम स्वमग्नता कोविड काळापर्यंत हा एक क्वचित म्हणजे रेअर म्हणजे स्पोरॅडिक केस म्हणतात ना, क्वचित आढळायचा. पण आपण सर्वांनी जे कोविडमध्ये जन्मलेलं बाळ आहे कोविड काळात अक्षरशः सुनामी लाटेसारखं भारतामध्ये दुर्दैवानं स्वमग्नता ऑटिझमचे पेशंट फार वाढले. ह्याचं कारण आता सरांनी प्रश्न विचारल्याप्रमाणे मोबाईलचा म्हणजे त्याला त्या मेंदूला माहीतच नाही, तो नुसता असा रील्स इज जस्ट वॉचिंग द स्क्रीन. सो स्वमग्नतेमध्येच मग खुश असतो तो. त्याला असं मिक्सिंग, सोशलायझेशन, एक्सपोजरच नाही ना. आणि कोविडच्या काळात तसं लॉकडाऊनमुळे ते कंपल्शन झालं होतं. म्हणजे दुर्दैवानं हे सुनामी लाटेसारखं वाढलं आहे केसेस स्वमग्नतेच्या. सेम या अनुषंगाने सांगितलं की सगळ्याच गणेश मंडळांना ते समन्वय करतील. ते मानाचा गणपती येते तर हा मान आपण त्यांनाच देऊया की ते सगळ्यांकडे गणेश मंडळाच्या बाबतीतला समन्वय करतील. आम्ही आहोतच सोबत तुमच्या. मान दिल्यानंतर तुम्हाला देतो आपली काढत नाही. माझीही मान त्याच्यामध्ये असते. तुम्हाला मान द्यायचं आपली मान काढून घ्यायची असं करत नाही मी. म्हटलं माझी मान तुम्हाला दिलेल्या मानासोबत असते. हा, तर त्याच्यामुळे हे खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळे मिळून याच्यामध्ये समन्वय साधून करूया. आणि म्हणजे आता ऑफिशियली पत्रकार परिषद आपण थांबवायच्या दृष्टीने आपण वाटचाल करूया. तर ही संपवत असताना मी प्रवीण सूर्यवंशी यांचे विशेष आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्याला सगळ्यांना एकत्र आणलं. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी, कारण मला याची सवय नाही आहे, त्यांना घेऊन ते आता त्याच्यामध्ये एक्सपर्टी झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि आहे आपण माणुसकी म्हणतो म्हणजे ते असते तरी काय हो, म्हणजे एकमेकाच्या अशा पद्धतीच्या विषयाला पोटतिडकीनं मांडणं आणि त्याच्यासाठी आग्रह धरणं यालाच तर आपण माणुसकी म्हणतो. तर ह्या जसं डॉक्टर साहेब म्हणाले की ईश्वराने दिलेल्या 5 इंद्रियापैकी एक महत्त्वाचा इंद्रिय कान आणि दुसरा डोळा. 5 मधून 2 गेले राहिले 3. फारच नुकसानीचा सौदा आहे. त्याच्यामुळे याच्याविषयी आपण सगळ्यांनी आग्रहाने भूमिका आपल्या माध्यमातून मांडावी अशी कळकळीची विनंती, हात जोडून विनंती मी आपल्याला करतो. आणि याला सोडायचं नाहीये. हे जोपर्यंत तडीच जात नाही तोपर्यंत याच्यामध्ये माघार नाही. वाटेल तो संघर्ष जरी करावा लागला तर करूया, पण याला आपण तडीच नेऊया. आपल्याला का बहिरा समाज निर्माण करायचा नाहीये.